माझ्याकडे बघतात सगळे, काय करायचं आहे. रडत नाही ना तू, सगळ्या गावातले बघतात येऊन, मी कसं रडत नाही, कसं सहन करताय. मला सहन नाही होत हो, मी पण लोकांकडे बघून गपची बसताय. माझ्यासाठी सगळे बसतात येऊन दिवस रात्र, सोबत फिरतात. किती दुःख वाटून घेणार माझ्या वाट्यात. बंद कर बरं रडायचं. ती बी आजारी रडायचं एकदम पूर्ण. मनोज जरांगेंसमोर धनंजय देशमुख यांना आपले अश्रू अनावर झालेले आहेत. किती क्रूर पद्धतीने, अमानवी पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्याचे फोटो काल समोर आले आणि ह्या फोटोमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. आणि हत्येच्या वेळी मारेकरी हे सेल्फी घेताना दिसत आहेत आणि त्या सेल्फीमध्ये सुद्धा अत्यंत क्रूरपणे, किळसवाण्या पद्धतीने आरोपी हे हसतायत. त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे दुःख झालंय त्याच्यावर एक प्रकारे त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द नाही आहेत, पण अत्यंत मन हेलावून टाकणारी ही सगळी दृश्य आणि हे सगळे फोटो आणि हा प्रसंग. आणि ही फोटो ज्यांनी बघितले ही दृश्य कोणाच्याही डोळ्यासमोरून जात नाहीये. इतका सगळा किळसवाना, क्रूरपणा या आरोपींनी केलेला आहे. फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत, धनंजय देशमुख यांना धीर देण्यासाठी, त्यांची भेट घेण्यासाठी. कारण हे फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय देशमुख यांना सुद्धा दुःख सहन होत नाहीये. बोलताना ते वारंवार भावनिक होत आहेत आणि ते साहजिक सुद्धा आहे. त्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल झाले. विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यावर काल रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती, पण रुग्णालयातल्या उपचारांपेक्षा धनंजय देशमुख यांना धीर देणं महत्त्वाचं आहे. या भावनेने मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये आलेले आहेत आणि ते धनंजय देशमुख यांना धीर देत आहेत. दुसरीकडे आपण फोटो बघतोय की संतोष देशमुख यांची किती क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा सुद्धा कमी वाटावी, इतका हा क्रूरपणा, इतकं हे क्रौर्य आरोपींचं म्हणावं लागेल. त्या दृश्यांमध्ये आरोपी आपण जयराम चाटे बघतोय. संतोष देशमुख यांचा अंगावरचा शर्ट ओरबाडल्यानंतर तो हसताना या फोटोत दिसतोय. म्हणजे मरणासन्न अवस्थेतल्या माणसाच्या वेदनांवर सुद्धा हे आरोपी हसताना या फोटोमध्ये दिसत आहेत. त्यामुळे हे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. इतकं क्रौर्य एखाद्या माणसाकडून कसं केलं जाऊ शकतं, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. आणि धनंजय देशमुख यांचे ते सख्खे भाऊ होते, त्यामुळे त्यांना हे फोटो बाहेर आल्यानंतर अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये पोहोचले आहेत. संतोष देशमुख यांना किती क्रूरपणाने मारलं त्याचे काही फोटो काल समोर आलेले होते आणि त्यातले काही फोटो आपण बघतोय.
अक्षरशः संतोष देशमुख यांचा अंगावरचा शर्ट उरबाडून काढण्यात आला आणि त्यानंतर सुद्धा एकीकडे वेदनेने विव्हळत असताना आरोपी मात्र त्यांचा शर्ट उरबाडून हसताना या फोटोत दिसत आहेत. माझी घरी जायची स्वप्न बाहेर. इतक्या रक्तरंजित हत्येच्या वेळी मारेकऱ्यांपैकी एकाचेही हात थरथर कसे कापले नाहीत काय करायला कुठं चाललंय. आणि उलट रक्त पाहून राक्षसाप्रमाणे हे सगळे मारेकरी हसताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्याचबरोबर दुःख सुद्धा आहे, वेदना सुद्धा आहे. संतोष देशमुखांच्या हत्येने आणि काल समोर आलेल्या या फोटोंमुळे प्रत्येकाच्या मनावर एक खोल जखम झालेली आहे. प्रत्येक जण हे फोटो बघून अस्वस्थ झालाय. आणि संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर मारेकऱ्यांनी समर्थनात स्टेटस सुद्धा ठेवलेले होते. त्यामुळे आरोपींची मानसिकता किती घाणेरडी होती, किळसवाणी होती आणि किती क्रूर होती याचा सुद्धा अंदाज आपल्याला यावरून येतो. म्हणून या घटनेची व्याप्ती फक्त एका संतोष देशमुखांच्या हत्येपुरता मर्यादित नाहीये, तर मारेकऱ्यांची वृत्ती महाराष्ट्राला कलंक लावणारी आहे. आणि महाराष्ट्र इतक्या पांढऱ्या रक्ताचा नाही हे देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊन तपास यंत्रणांना आता सिद्ध करायचं आहे.